विद्यार्थी मित्रांनो, मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं ह्युमॅन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि आज आपण बघणार आहोत ह्युमॅन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता याच्यामध्ये आपण काय पाहणार की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं फक्त एक इंट्रोडक्शन, त्याची नावं काय असतात, त्याच्यामध्ये काय नेमकं कोणता महत्त्वाचा पार्ट असतो हे आपण याच्यामध्ये बघणार. इसेन्शियल आणि असेसरी. ठीक आहे, जसं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघितलं इसेन्शियल पार्ट आणि असेसरी पार्ट, तसंच फिमेलमध्ये सुद्धा असतात. मग आता पहिले डायग्राम आपण डिस्कस करू. ही डायग्राम दिलेली आहे, ही आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम. आणि हे जे तुम्हाला इथे दिसतंय, हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय याला म्हटलं तर ओव्हरी, आणि हा एक अल्मोंड शेप असतो. अल्मोंड मीन्स बदामाच्या आकाराचा. केवढा असतो तो? एका बदामाच्या आकाराचा एवढा असतो तो. अल्मोंड, ठीक आहे, एक बदामाच्या आकाराचा असतो. चला तर मग त्याला आपण बघू. एक अल्मोंड शेप एवढा एका बदामाच्या आकाराचा असतो आणि अशा ओव्हरीज असतात दोन. अशा ओव्हरीज कुठे असतात? दोन. आता हे नेमक्याच ओव्हरीज असतात कुठे? जे व्हॅजायना असतो, व्हॅजायनाच्या अप साईडला तुम्हाला इथे दिसत असेल बघा, इथं व्हॅजायना इकडे खाली आहे, याच्या अप साईडला ते ओव्हरीज आपल्याला दिसत आहे. आणि इथं दिसतं आपल्याला युटेरस. ठीक आहे, आतल्या बाजूला काय असणार आहे? युटेरस राहणार. आता इथं काय होईल? या ओव्हरीमध्ये एग फॉर्मेशन होईल. काय होईल त्या ठिकाणी? एग फॉर्मेशन. एग फॉर्मेशन. आता ते एग फॉर्मेशन काय केलं जातील? ॲट द टाईम ऑफ मेस्ट्रुअल सायकल किंवा मिनारची सायकल म्हणतात त्याला. ठीक आहे, ते काय केलं जाईल? रिलीज केले जातील. जर ते फर्टाईल झाले ते रिलीज केले जातात. आता काय करत असतात, जे की एग आहेत ते असे इथून जातील आणि या ओव्हिडक्ट, हा जो रूट दिसतोय मला, याला ओव्हिडक्ट म्हटलं जातं. या ओव्हिडक्ट थ्रू ते काय जातील? युटरसपर्यंत जात असतात. जर ते फर्टाईल झाले तर, आणि जर फर्टाईल नाही झाले तर नंतर ते प्रत्येक मेस्ट्रुअल सायकलमध्ये बॉडीच्या बाहेर टाकले जात असतात. ठीक आहे, चला तर मग आता आणि काहीतरी ब्लिडिंग होत असते. मग नाव कोणते कोणते बघणार आपल्या? पाहिलं आपण ओव्हिडक्ट हे नाव ओळखीचं. ओव्हरी बघितलं, युटेरस आणि व्हॅजायना. तर ही जी ओव्हरी असते ही असते इसेन्शियल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. इसेन्शियल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. जर ओव्हरीमध्ये एखाद्या लेडीचा प्रॉब्लेम आला तर ती कधीच आई बनू शकत नाही. चला तर आता वाचून बघू. आता हा जो पार्ट असतो, आपण काल पाहिलं होतं की ह्युमॅन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय झालं होतं की त्याला असं एक स्क्रॉटम होता. या स्क्रॉटममध्ये एग होते, ज्याला आपण काय तो टेस्टिस म्हणतो. ते शरीराच्या बाहेर होते. पण आता हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या मध्येच हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट असणार आहे. ऑल ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी. म्हणजे शरीराचाच एक पार्ट असणार, शरीराच्या बाहेर राहणार नाही. इट इन्क्ल्यूड्स अ पेअर ऑफ ओव्हरी. बघा, इकडे एक ओव्हरी आहे, या साईडला एक ओव्हरी आहे. पेअर ऑफ ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट, याला आपण ओव्हिडक्ट म्हणतात. आता तुम्हाला सांगतो, ओव्हिडक्ट हा शब्द अंडर डेव्हलप ऑर्गॅनिझमसाठी वापरला जातो. अंडर डेव्हलप. मग आता ह्युमन बिईंगसाठी काय वापरणार आपण? तर ह्युमन बिईंगसाठी वापरला जातो फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब. ठीक आहे, मागच्या वर्षी तुम्ही शिकले होते सिलिएटेड इपिथेलियम. शिकले की नाही? सिलिएटेड इपिथेलियम पासूनच ही फॅलोपियन ट्यूब बनवलेली असते. आता ते सिलिएटेड इपिथेलियमचं काय काम आहे या ठिकाणी, तर ते आपण बघू. ते सिलिया काय काम करतील ते ज्यावेळेस याच्यामध्ये थोडंसं काहीतरी सिलियाबद्दल येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याची माहिती सांगेन. सिंगल युटरस अँड अ व्हॅजायना. मग इथं एक युटरस आहे आणि एक व्हॅजायना आपल्याला पाहायला मिळतो. बिसाइड अ पेअर ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. आता बल्बो युरेथ्रल ग्लँड जे असतात या सुद्धा तिथे प्रेझेंट असतात. आता बल्बो युरेथ्रल ग्लँडचं काम काय माहिती का? ॲट द टाईम ऑफ कॉप्युलेशन लुब्रिकेट करायचं आहे. कॉप्युलेशनला काय करायचं आहे? लुब्रिकेशन करायचं. कॉप्युलेशन मीन्स काय? सेक्स्युअल कॉन्टॅक्ट बिटवीन मेल अँड फिमेल. त्यावेळेस एक लुब्रिकेंट सबस्टन्स इथं रिलीज केल्या जाईल, जेणेकरून फ्रिक्शन काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. जनरली एव्हरी मंथ अँड ओहम इज रिलीज
इन ॲबडोमिनल कॅव्हिटी. आता यांनी काय सांगितलं की प्रत्येक महिन्यामध्ये ॲबडोमिनल कॅव्हिटीमधून काय होतात, ओहम म्हणजे ते एग असतात ते रिलीज केले जातात, पण ते अल्टरनेटली होतात. जर सपोज एका महिन्यामध्ये जर ह्या ओव्हरीमधून झालं असेल तर नेक्स्ट मंथमध्ये इथून होणार. ठीक आहे, अल्टरनेटली ते होत असतात. फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज अ फनेल लाईक. आता ती जी ओव्हिडक्ट आहे ना ती अशी राहणार आणि इथं काय आपली ओव्हरी आहे, म्हणजे याच्यातून ते एकीकडे जातील. अँड ओपनिंग इज प्रेझेंट इन सेंटर. मग आपण सांगितलं की सेंटरला काय तिथं ओपनिंग राहील. साईट एंटर द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. आणि त्या म्हणजे पाईप सारखं असतं तिथून मग ते एक काय करतील, ते एंट्री करतील त्या ओव्हिडक्टमध्ये. सिलिया आर प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. बघा या इनर सरफेसवरती काय प्रेझेंट असतात, मग सिलिया प्रेझेंट असतात. सिलिया म्हणजे काय, हेअर लाईक स्ट्रक्चर. मग ते एक समजा या ठिकाणी आलं तर हे सिलिया काय करतील, त्या एगला मुवमेंट करतील समोर. त्या एगला काय करतील, मुवमेंट करतील समोर आणि युटेरसपर्यंत पोहोचतील. युटेरस कुठपर्यंत पोहोचतील, त्या एगला युटेरसपर्यंत पोहोचवत असतात. द सिलिया पुश द oocyte टुवर्ड्स युटेरस. बघा इथं सांगितलं मी तुम्हाला युटेरसपर्यंत पोहोचवल्या जात असतं. आणि ते कोणत्यापासून बनलेले असतात, मग सिलिएटेड इपिथेलियम. तुम्ही बघितलं का नाही, स्क्वॅमस इपिथेलियम, सिंपल इपिथेलियम, स्क्वॅमस इपिथेलियम, ग्लँडोलार इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, त्यानंतर सिलिएटेड इपिथेलियम. हे सगळे पार्ट तुम्ही मागच्या वर्षी बघितले आहेत इपिथेलियम सेलचे, बरोबर आहे की. मग आता बघू गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय की जो 46 आहे त्याला 23 मध्ये तोडणं, याला म्हणतो असतो आपण गॅमेट फॉर्मेशन. मग आता मेलमध्ये असतात स्पर्म आणि फिमेलमध्ये असतात ओहम, बरोबर, ते असतात गॅमेट फॉर्मेशन. आणि हे कशामुळे होणार आहे, हे कोणतं डिव्हिजन होणार या ठिकाणी गॅमेट फॉर्मेशनसाठी, मिओसिस. काय होणार, मिओसिस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन त्या ठिकाणी घडत असते. स्पर्म आर प्रोड्यूस इन टेस्टिस ऑफ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन प्युबर्टी टिल द डेथ. आता एखाद्या मेनमध्ये म्हणजे माणसामध्ये जे स्पर्म तयार होत असतात, टेस्टिसमध्ये होतात, ते 14व्या वर्षापासून किंवा 15 वर्षापासून सुरू होते तर मरेपर्यंत ते स्पर्म तिथं तयार होत असतात. पण फिमेलमध्ये तसं होत नाही. फिमेलमध्ये जे त्यांचे oocyte असतात हे बर्थ होण्याच्या आधीच बरेच दिवसाआधी तयार झाले असतात. म्हणजे ॲट द प्रेग्नन्सीमध्ये फोर्थ मंथमध्ये ते oocyte तयार झाले असतात. आणि तुम्हाला आश्चर्य होईल, ते oocyte असतात 400 मिलियन. किती असतात ते oocyte, 400 मिलियन. पण जसं ते बाळ जन्माला येणार तेव्हापर्यंत ते oocyteची संख्या कमी होऊन ती बनलेली असते 2 ते 4 मिलियनपर्यंत बनलेली असते. ओरिजिनली किती असते ते बनताना ते असतात 400 मिलियन एवढे oocyte त्या ठिकाणी असतात. ठीक आहे, कुठे गेलं ते. हाऊएव्हर इन केस ऑफ वुमन ॲट द टाइम ऑफ बर्थ देअर आर 2 to 4 मिलियन इमॅच्युअर oocyte इन अ ओव्हरी ऑफ फिमेल फोइटस. फिटस म्हणतात त्याला, फिटस म्हणजे गर्भ किंवा भ्रूण म्हणतात त्याला मराठीत. त्या बाळामध्ये किती oocyte असतील, 2 ते 4 मिलियन. आता 2 ते 4 मिलियन म्हणजे 20 ते 40 लाख. 2 ते 4 मिलियन म्हणजे किती, 20 ते 40 लाख. आणि प्रेग्नन्सीमध्ये किती असतात, ती जवळजवळ 400 मिलियन इमॅच्युअर oocyte तिथं प्रेझेंट असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गंमत म्हणजे काय माहिती का, ज्यावेळेस ती मुलगी मॅच्युअर होईल, म्हणजे 13-14 वर्षाची होईल, सेक्शुअली मॅच्युअर, त्यावेळेस ती oocyteची संख्या झालेली असते 40,000. किती झालेली असते, 40,000 फक्त. एवढी oocyte ते हळूहळू काय होत असतात, कमी होत असतात. ठीक आहे, चला तर मग आता समोर बघू. अँड oocyte मॅच्युअर ॲट इज रिलीज फ्रॉम द ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ मिनोपॉज. आता व्हॉट इज मीन बाय मिनोपॉज. मिनोपॉज म्हणजे आता एव्हरी मंथ ऑफ बिगिनिंग मॅच्युरिटी. मॅच्युरिटी मीन्स काय, त्या लेडीला मेस्ट्रुअल सायकल येणार, मेस्ट्रुअल सायकल सुरू होणार. ती जवळजवळ 13 ते 14 वर्षापासून सुरू होत असते आणि चालते ती जवळजवळ 45 वर्षापर्यंत, 45 ते 50. पण हे जे 5 वर्ष आहेत समोरचे, इथे ती इरेग्युलर असते. इरेग्युलर म्हणजे ते हार्मोनल राहत नाही व्यवस्थित, रिलीज केल्या जात नाही बॉडीमधून, म्हणजे ते इनरेग्युलर होत असते.
ठीक आहे. पण 13-14 वर्षापासून ते कंटिन्युअस 45 वर्षापर्यंत राहते. बिगिनिंग मीन्स 13-14 वर्षापासून आणि मिनोपॉज स्टॉपिंग ऑफ मेस्ट्रुअल सायकल. मिनोपॉज म्हणजे काय? स्टॉपिंग ऑफ मेस्ट्रुअल सायकल किंवा त्याला मिनारची सायकल सुद्धा म्हटलं जातं. दुसरं नाव काय त्याला? मिनारची सायकल सुद्धा म्हटलं जातं. चला मग, मिनोपॉज इज अ स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर म्हणजे ॲट द एज ऑफ 45 to 50 लेडी प्रेग्नेंट राहू शकत नाही. अर्जावरती तो ओसाइटिस तयार झाले नाही, एगच तयार झाले नाही, तर ती प्रेग्नंट कशी राहणार? नाही राहू शकत. ठीक आहे. ॲट द एज ऑफ आणि ते राहिलीच तर काय प्रॉब्लेम होतात ते पण मी तुम्हाला सांगतो. सपोज एखाद्या वेळेस झालीच कंडिशन तशी की 45 एजनंतर एखादी लेडी प्रेग्नेंट राहिली तर काय होऊ शकतं? ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 years, secretion of hormone controlling the function of female reproductive system either stop or become irregular. मग मी तुम्हाला सांगितलं की 45 ते 50 वर्षामध्ये ते हार्मोन काय करतात? त्याला कंट्रोल करतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला. ते सिक्रेट होणं एक तर पूर्णपणे थांबतात किंवा इरेग्युलर म्हणजे दर महिन्याला ती मेस्ट्रुअल सायकल येणार नाही. त्यालाच आपण म्हणत असतो मिनोपॉज. ठीक आहे. मिनोपॉज हा एक महत्त्वाचा घटक असतो लेडीच्या आयुष्यातला आणि मेस्ट्रुअल सायकल सुद्धा. ठीक आहे. फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन काय होणार? फॉर्मेशन ऑफ झायगट बाय द युनियन ऑफ. आता कशाचं युनियन? युनियन म्हणजे मिक्स होणं. युनियन म्हणजे काय? मिक्स होणं. आता काय मिक्स होणार इथं? मेलचे स्पर्म अँड फिमेलचे काय होणार? फिमेलचे ओहम किंवा त्याला एग आपण म्हणत असतो, यांचं काय होणार? मिक्सचर होणं. आता बघा ह्या टाईपला काय म्हटलं जातं? कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन म्हटलं जातं? सेक्स्युअल रिप्रोडक्शनला एम्फिमिक्सिस सुद्धा म्हटलं जातं. चला ऐकून घ्या, मस्तपैकी ऐकून घ्या. सेक्स्युअल रिप्रोडक्शन मीन्स एम्फिमिक्सिस. एम्फी मीन्स बोथ आणि मिक्सिस मीन्स मिक्स होणं. काय मिक्स होतं? स्पर्म अँड ओहा इथं मिक्स होतात म्हणून त्याला एम्फिमिक्सिस म्हटलं जातं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला समोर बघू. कुठे गेलं ते? हां चला. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय? त्या फिमेलच्या युटेरसमध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. ठीक आहे. कुठं होणार ते फर्टिलायझेशन? ते फिमेलच्या शरीरामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे म्हणून त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतात. सेमन इज इजॅक्युलेटेड इन व्हॅजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. म्हणजे ॲट द टाईम ऑफ सेक्स्युअल कॉन्टॅक्ट जे सेमन असतात ते काय केले जातात? व्हॅजायनामध्ये इजॅक्युलेट केले जातात म्हणजे टाकल्या जातात. स्पर्म इज द नंबर ऑफ फ्यू मिलियन स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ. मग आता ते रूट कसं आहे त्यांचा? व्हॅजायना युटेरस ओव्हिडक्ट. कुठपर्यंत आहे? व्हॅजायना युटेरस ओव्हिडक्टपर्यंत त्यांचा रूट असतो म्हणजे ते एगला फर्टाईल करतील त्या ठिकाणी. वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टाईल द ओहम, ओनली ओहम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. आता त्यातले काही जे असतात हे फक्त काही मिलियन जे असतात ते ओव्हिडक्टमध्ये जे ओहम आहेत त्यांनाच फर्टाईल करतात. ठीक आहे. मग समोर काय होतं बघा? फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप टू द मिनोपॉज, फ्रॉम द एज ऑफ 10 to 17 ऑफ द एज अप टू 45 to 50. म्हणजे स्टार्टिंग कुठं? 10 ते 14 असते. शक्यतोवर 13 ते 14 होते म्हणजे होतेच, पण 17 दिलेलं इथं. काही काहीमध्ये लेट सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. 45 ते 50 वर्षापर्यंत. अँड ओहम इज रिलीज एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी. मग मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक ओव्हरीमध्ये म्हणजे प्रत्येक मंथला अल्टरनेट ओव्हरी, एका बाजूला एक वेळेस लेफ्ट ओव्हरीमधून एक वेळेस राईट ओव्हरीमधून तो ओहम बाहेर पडणार आहे. अँड ओहम इज रिलीज एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी दॅट इज 2 to 4 ओहा. अप्रॉक्सिमेटली ओनली 400 ओसाइट आर रिलीज अप टू द एज ऑफ मिनोपॉज. असं का घडलं? त्यांचं काय सांगितलं की सगळे ओ किती होते? 2 मिलियन ते 4 मिलियन म्हणजे 20 लाख ते 40 लाख हे होते ओहम होते. पण त्या लेडीच्या प्युबरिटीपासनं तर मिनोपॉजपर्यंत किती ओहम रिलीज करू लागली ती? जवळजवळ 400 फक्त. ते कसे ते बघा. आता 400 कसे आले? हा जो गॅप असतो प्युबर्टीपासून तर मिनोपॉजपर्यंत हा जवळजवळ असतो 32 वर्षाचा गॅप. किती वर्षाचा गॅप येतो? 32. एक मिनिट. 32 वर्षाचा गॅप आहे. एक मिनिट. बोगस चालू लागले सगळं.
हे बघा इथं लिहितो, तिथं जाणार ते तर पडत. थांबा एक मिनिट. 32 इकडं चला बरं. इकडं बघा मी काय सांगितलं की 10 ते 14 वर्षापर्यंत सायकल सुरू होते, 45 ते 50 वर्षापर्यंत. हा जो जनरली गॅप असतो ना, ॲव्हरेज गॅप हा असतो 32 वर्षाचा. ठीक आहे. आता 32 वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला किती होतात? 1. म्हणजे 12 महिन्यात 12, पण ते 12 नसतात, ते असतात 13, एक एक्स्ट्रा असतं. ठीक आहे, 13 होत असतात. मग आता काय होणार की बघा 13 एक झाल्या, 13 दुणे 26, 2 6, 13 49, 14. म्हणजे एक लेडी तिच्या पूर्ण मिनोपॉजपर्यंतच्या टायमापर्यंत किती एक लॉस करते, बाहेर टाकते? 416. म्हणजे प्रत्येक एग जर आपण फर्टाईल केला, तर एक लेडी किती बाळाला जन्म घालू शकते? 416 बाळांना ती जन्म घालू शकते. किती बाळांना? 416 बाळांना. फक्त प्रत्येक मंथमधला जो एग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि लॅबोरेटरीमध्ये फर्टाईल करायचा. एका लेडीपासून आपण जवळजवळ 416 बाळं तयार करू शकतो. ती कसं होतं ते आपल्या समोर बघायचं आहे. याच्याप्रमाणे सुद्धा थोडीशी एक्सप्लेनेशन मी करणार त्याचं पण, कारण इम्पॉर्टंट आहे. आउट ऑफ 4 to 4 million OA, अप्रॉक्सिमेटली ओनली 400 OA आर रिलीज अप टू द एज ऑफ मिनोपॉज. म्हणजे ते कशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, 32चा गॅप 32 वर्ष आणि गुणीला 13. रिमेनिंग ओसाईट अंडरगो डिग्रेडेशन. आणि बाकीचे जे सगळे ओसाईट असतात ते सगळेचे सगळे डिग्रेडेशन, म्हणजे त्यांचं ते डेड होतात, ते शरीराच्या बाहेर टाकले जातात किंवा डिग्रेड शरीरामध्ये राहणारच नाही, ते मरून जातील. आता समोर काय होतं ते बघा. आता हा जो एग आहे, आता ते स्पर्म जे पळ आलेले आहे तिथं, ते स्पर्म या एगमधून काय करतील? एंट्री करतील. एक स्पर्म एंट्री करतील, बाकीचे मधातच मरतील. ठीक आहे. आता त्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की 6.5 मीटर त्याला अंतर कापायचं आहे. त्याला कोणता शुगर असते त्या ठिकाणी? मग फ्रुक्टोज शुगर असते. कायसाठीला एनर्जी रिक्वायरमेंट खूप जास्त असते. मग आता जो स्पर्म या ठिकाणी येईल, तो स्पर्म या ठिकाणी एक केमिकल रिलीज करतो आणि नंतर त्या एगमध्ये काय करतो? एंट्री करतो आणि नंतर त्याला फर्टाईल करत असतो. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे स्पर्म, हे वरची दिसतात तुम्हाला हे स्पर्म आहेत, आणि हा जो दिसतोय तुम्हाला हे ओसाईट म्हणजे एग आहे लेडीचा. ठीक आहे. चला तर मग आता समोर बघू. ओसाईट रिलीज फ्रॉम द ओव्हरी ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ नियरिंग द एज ऑफ मिनोपॉज आर 40 to 50 इयर ओल्ड. मग मी तुम्हाला सांगितलं एखादी लेडीचं वय खूप जास्त असेल, 45 ते 50 वर्षापर्यंत, किंवा 40च्या नंतर जर ती बाळाला जन्म देत असेल तर काय प्रॉब्लेम होणार आहे? त्या ठिकाणी जे ते मिओटिक डिव्हिजन होतं किंवा मिओसिस डिव्हिजन होऊन जे oocyte तयार होतात, एग तयार होतात, त्यांचं व्यवस्थित डिव्हिजन होत नाही. त्याची जी ॲबिलिटी असते डिव्हिजनची ती गेलेली असते, कमी झालेली असते. म्हणून ते जे बाळ जन्माला येणार आहे, फर्टिलाइज झालं जरी, ते बाळ फर्टिलाइज जरी झालं तरीसुद्धा ते ॲबनॉर्मॅलिटीज कंडिशनमध्ये जन्माला येतं. आता ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे डाऊन सिंड्रोम त्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे तिच्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम, क्रोमोझोमल प्रॉब्लेम येऊ शकतो तिच्यामध्ये. ठीक आहे. कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात? क्रोमोझोमल प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि कधी कधी जरुरी नाही की नेहमीच होईल, बऱ्याच वेळेस असं येऊ शकतं की ते जे बाळ असणार ते हेल्दीसुद्धा असू शकतं. आता बघा इथं बघू आपण एकदम एक्सप्लेनेशन करणार मी की बाळ जे जन्माला येतं त्याला, तो बाळ जन्माला लेडीज येणार म्हणजे मुलगी येणार की मुलगा येणार हे कोणावर डिपेंड करतं. ठीक आहे. हे आपण इथे एक्सप्लेन करूयात. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. कसं घडतं बाळ जन्माला, कसं येतं? मेलचे जे सेक्स हॉर्मोन असतात ते असतात, सेक्स क्रोमोझोम असतात XY, आणि फिमेलचे सेक्स क्रोमोझोम असतात X and X. आता याचं जर फर्टिलायझेशन झालं, X आला आणि इकडून जर X आला, तर ही जी असेल ही असेल फिमेल. ठीक आहे. आणि इथून जर Y आला आणि इकडून जर X आला, XY, तर हा असेल मेल. याचा अर्थ काय की दोन्ही पण कंडिशनमध्ये जी लेडी होती तिनं एक्सच क्रोमोझोम दिला. दोन्ही पण कंडिशनमध्ये लेडीनं काय केलं? एक्सच क्रोमोझोम दिला. पण जो मेल होता त्या मेलनं काय दिलं? एक वेळेस लेडीच्या वेळेस X दिला
आणि मेलच्या वेळेस वाय दिला. याचा अर्थ मुलगा होणार की मुलगी होणार हे त्या लेडीवर नाही तर त्या माणसावर, त्या मेलवर डिपेंड करत असतं. ठीक आहे. म्हणून बऱ्याच आपल्या समाजामध्ये अशी वागणूक होती की मुली जर जन्माला येत असेल तर त्याला पूर्ण कारणीभूत कोण असेल, ती लेडीज असेल, किंवा मुलं जर जन्माला येत असतील याला पूर्ण कारणीभूत ती लेडीज असेल, तर याला कारणीभूत असतो मेल. ठीक आहे. कारण तो दोन्ही त्याचे सेक्स क्रोमोझोम हे वेगवेगळे आहेत आणि फिमेलचे सेक्स क्रोमोझोम सारखेच असतात. ठीक आहे. चला तर मग आता पुस्तकाकडे जाऊ. Do you know the chromosome number in germ cell producing the gamete are diploid 2n. It include 22 pair of autosomes and 1 pair of sex chromosome. आता 22 पेअर ऑटोझोम्स म्हणजे काय की ते लेडीजमध्ये आणि जेंट्समध्ये सारखेच असणार असे क्रोमोझोम. ऑटोझोम्सचा अर्थ असतो की जे मेलमध्ये आणि फिमेलमध्ये सारखे आहेत, आणि सेक्स क्रोमोझोम म्हणजे की मेल आणि फिमेलमध्ये ते वेगळे असतात. तर फिमेलमध्ये असतात XX आणि मेलमध्ये असतात XY. ठीक आहे. अ पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम 44 प्लस XX और 44 प्लस XY. जर 44 प्लस XX आलं तर फिमेल आणि 44 प्लस XY आलं तर मेल. दच जर्म सेल डिवाइड बाय मिओसिस. आणि आपल्याला माहिती आहे की जर्म सेल कशा डिवाइड होत असतात, मिओसिसनं होत असतात. ठीक आहे. मग समोर आता ड्यू टू दिस गॅमेट कंटेन ओनली हॅप्लॉइड एन नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणजे 22 प्लस X और 22 प्लस Y. एकतर 22 प्लस X येणार. चला इकडे बघू. (46) मेलचे, 46 फिमेलचे. आता 46 मध्ये कसे XY आणि 22ची पेअर XX म्हणजे 44 XX 44 XY. आणि ॲप्लॉइड होतात आपल्याला माहिती इथून 23 इंटू X और Y. इकडं काय 22 म्हणावं लागतं, 22 इंटू दोन्ही पण कंडिशनमध्ये X और X. जर इकडून Y आला आणि इकडून जर X आला तर काय होतं XY म्हणजे मेल. इकडून X आला आणि इकडून Y आला, इकडून X आला तर काय बनणार फिमेल. म्हणजे फिमेल लेडी जी असते ती बाळ कोणतं जन्माला येणार याच्यावर कारणीभूत राहत नाही, हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला इथं टॉपिक संपतो. जो समोरचा काय ते डेव्हलपमेंट ऑफ बर्थ अँड मेन्स्ट्रुअल सायकल आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघू. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.